जे बाबू काय आणलं का ती वाजता आली होती माझा आम्ही दिया झाला गॅसवर खूप हिवट नाही आम्ही हात नाही घाली जाऊ लांब जाऊ फोटो काढताय 100 अरे 50 रुपयाचा 100 जरा पिशव्या ए बरोबर आहे. हो हो हात घाली मग तू मी फोटो घेतो. काढतो. हा, तू घेते? टाक नरड्या नाही तर नको चौकाचा आण. काय दोन्हीचं नाही, तू एंडीचा. दोडीचं नाही इंडीचं दोन्हीचा इस्त्री, पाच देता मी काय ना असं नाही. आहेस आहे ना? नव्या वाटलीस का? काकी नाही, तू बाकी नाही. ए नव्या. प्ले करती नाही ना कर मला दे आधी काशी दे. ओ बाबू. वाशीची मच्छी आहे. हे जा. मग काय नाही, चल. जा, जा. वाटलं नाही खात तुम्ही? ही बाटली ते नाही फाटली खाते बाटली नाही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळच याचा देखा काय चाललंय. तर मी आहे आमच्या गावच्या बस स्थानकासमोरच. हे आमचा बस स्थानक आणि बावीजवळ बोलतो आम्ही. तर आमच्या गावांच्या बावीजवळ आहे मी. तर बंदरावर चाललं आहे. ती देखा ती बाईक घेऊन आले. बाईकवर आहे सुकटीची गोण. तर आम्ही चालल्या सुकाम हावरा घेऊन. थोडाफार वला हावरा असला तर असू शकते. आता घेऊन येईल थोड्याच वेळात. तर आज खूप दिवसाने मी बनवतो आहे ब्लॉग. बरेच दिवस ब्लॉग नाही आपल्या चॅनलवर अपलोड केल्यात. सो भरपूर कमेंट येतात की आता व्हिडिओज का नाही येत. पहिले रेग्युलर दररोज व्हिडिओ टाकायचो आणि आता कमी झालं. तर लग्नांचा सीझन चालू होता आणि मी बँजो वाजवायला नुसतं धावत होतो इकडं तिकडं. तर आमच्या गावांचा ग्रुप आहे ना, तो यावर्षी मी स्वतः सांभाळलो आणि व्यवस्थित सगळे सुपारे पण वाजलं. त्या गडबडीमध्ये आपल्याला जास्त ब्लॉग अपलोड नाही करताना आलं. तर आत्तापासून मी पूर्ण प्रयत्न करेन की आपला व्हिडिओज रेग्युलर येतील. तर आज खूप दिवसांनी आमचा बंधार देखा मस्त सकाळचा शांत. कोणूच दिसत नाही बंदरावर. पण बोटी पण गेल्यात नाही. आज मोरो आहे बहुतेक. माय दादा हां चाफजवळ चालल्यात. आज बंदी आहे ना. आज का बंदी ठेवली? हां नलाचं पाणी आता पावसाला सुरू होईल ना. सो विहीर वगैरे साफ करून घेतील तिकडे डोलारांची. आणि या देखा आमच्या बंदरावर पण थोडीशी डेव्हलपमेंट चालू आहे. दगड वगैरे टाकलेले आहेत आणि बरंच काही चेंजेस सध्या होणार आहेत. ते तुम्हाला भविष्यात दिसतीलच आपल्या व्हिडिओद्वारे. पण बाकी आजची मस्त सुंदर सकाळ, सुंदर सुरुवात झाली आपली. थोड्याच वेळात जाऊया आईच्या सोबत. वेगवेगळ्या गावातनं पण फिरू आपण मस्तपैकी. हे का पारू ताईसा चालले कालवाना आंबे घेऊन. सकाळचं 7:30 वाजलं आणि आम्ही आता आलो गायमुख पनहेली गावात. सकाळच काय करता हो? मग कधी पारू? दुपारी. मस्त थंडगार वाटला गाड्यावरशी येताना. हा कुठे चालल्या लंगोट बांधून? कोलबी सोडा घ्या का? 500 रुपये पाव किलो म्हणून. मग काय घेतो बघ्या?
भाजा आहे. सोन्याजीला नको काय? मी मिक्सर चौकात. येतं ना. ए कुठे आहे ते चांगलं लागतं खायला. मिक्सरला, कुठेचं. हा, घे, 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 घे. घे, घे, घे. दगड काय तू आणि तिकडे सांगा. जागरी बिगरी आणले हे काय काय दिला तुझे सुटो बहिणा तू दगड नाही मागली बाय बाय शाप सुकलेली आहे. कुपाय तू कुपाय तुझा बघ आधी पोय नाही चुकी पोळी गेल्या काय बरं पुढे हाय पण माझ्यामध्ये आधी तू पण काय खाली अजिबात पावसासाठी घेऊन ठेवलं का नाही? तर येशो तुम्ही ना काय नाही आम्ही दुसरी पण वाटत बघू आम्ही तिघीचीच वाट बघतो किती कोणी येतात आम्ही येतो नाही आईकडूनच. आम्ही इथेच वाट बघतो नाही वागवून होता तुझी आज ते का मस्तपैकी वाकट्यो आणि मासा सुकट आणि अंबरकर मिक्स खालती माकल्यात इकडं बोंबिलात आणि सुकाट आणि कालवा आणल्यात कुणाला तरी देवाला आईशी पार्सल पाठवलं कोणतरी पॅक करून आणि कोलंबी सोडा औरा सगळा आज इकावला आणलाय मी आणि आता सोनी आजीने दिले आम्हाला चाय आईने घेतली आणि लगेच इकावला पण सुरुवात. अरे देवा ते हातने कालवा देऊन आलीस आई परत कुणाला तरी कालवा देव चालली. आता गावात देखा माणसं अजिबात जास्ती दिसत नाही. मे महिन्यात आहे ना भरपूर माणसं या रोडला दिसत होती सुट्ट्यासाठी आलती ती गेली परत. या कालावधीत बरंचसं सबस्क्रायबर पण म्हणा भेटलं व्हिडिओ पण काढायला सांगात. बरेचसं सबस्क्रायबर म्हणा व्हिडिओ पण काढायला सांगात पण काढताना आलं स्टोरेज एकदम फुल झालता त्यामुळं सो स्टोरेज वगैरे खाली गेला. त्यानंतर आता व्हिडिओज काढायला सुरुवात झाली कारण जो व्हिडिओज मी काढलेले ना ते तैसेच फोनमध्ये होते अपलोड केल्याशिवाय डिलीट पण नाही ना करू शकत होतो. सो बरंच सबस्क्रायबर भेटलं त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये पण यायचा होता घेता नाही आला ती थोडीशी खंत वाटतेच म्हणा. पण नेक्स्ट टाईम आपण याच्यापेक्षा चांगलं फोन असेल अशी आशा ठेवू आणि इथनं पुढं चांगले व्हिडिओज आणि रेग्युलर व्हिडिओज येत राहतील. आईने या सुका मावरा काढून ठेवलेला आहे गमेलात ना तैसाच आणि आधी पहिले गेले कालवा देवाला. काय बोला आमच्या माणसाला हो कालवा देऊन आली आणि आता सुका मावरा घेऊन चाललाय. कालून गेलो केला हे डबा घेऊन जातात ना ते जातात सुकट कालतीच आहे हो कालतीच आहे बोलतो ना कालतीच कोई वाले आज बोले ना कोई वाले आज
काय झाला पोईवाली आता पोई काढून टाकायची. ती दुसरी काय नाही का आता बारकुली आहे नाही बारक्या नाही आता आता कुठे गेल्या ते दुसरे झाल्या पाहतात. ते झाल्या नाही मांग आणलं होतं ते असं होतं ना मांग मी घेतले होते त्या ती एक आहे एकच आहे. सगळ्या हा हो मोठ्या मोठ्या एक मग काय आहे ती का? आणि 150 काय काहीतरी काय आता बनायचं. 500 आणल्यात मिनिमम म्हणा नका 100-150 दिवसभर फिरून दुसरीकडनं घे हा? दुसरीकडनं घे आमच्याकडनं नको घेऊ. आमच्याकडं नको घेऊ ते आम्ही कधीतरी येतो नाही. ना त्यांच्या तिथं जा मेरी लावायचा हात लाव मेरीला घरी लाट लागा त्यांनी करायचं. काय माहिती मेर मग काय आहे हो मग चला येतो. जा बघा काय करतोय तो मेर बघून ये जा आमच्या पोरांना नाही माहिती मेर हॅलो हे का याला मेर बोलतात. यो टेकस आहे जो होतं उभं करायचं आहे. आता लोक ऐसं लोखंडी खांबो टाकतात. पहिले ऐसं लाकडी असायचं याला मेर बोलतात. आणि या हळदीचा झाड आहे ऐसा म्हणा मावशीने सांगला. मेर यो शब्द पण मी ऐकून होतो फक्त कन्फ्यूज झालं मगाशी मावशीने जेव्हा विचारला तेव्हा. आताच्या पोरांना नाही जास्त माहिती. आज आईने माझ्यासाठी डबल देगा काय काय आणलंय. भाकरी भुर्जी आणि भुजलेली सुकाट कांदो आणि मसाल्यात भुजलेली सुकाट. या तुम्ही पण नाश्तो करा. आईने फणस आणलं. 2 फणस आणल्यात 2-3 आणल्यात वाटतं. पिकलेला हात आहे. फणस नेतं मस्तपैकी गरं बिरं काढतं. त्याची बनावली पण बनवतं. 2 फणस आणल्यात आईने. आणि सोडांची गटली कधी तरी इसरून आले. 10:21 10ची एसटी आली. तर फणस वगैरे ठेवून गायमुगास ठेवून आम्ही आता आल्या उसर गावात. कारण काकांचा फोन आलतो त्यांना सुका मोहरा पाहिजे म्हणून. आणि लवकर पण जायचं आहे कारण गावात आईची मीटिंग आहे. सो यो उसर गाव. बघा नंबर कसा काय मिळाला माझा तुम्हाला. माझा नंबर कसा काय मिळाला. माझा फोन केला होता कसा. अच्छा कोण कुठले. अच्छा हां 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 बरोबर हरिदादांनी दिला. ते यायचे ना सुकट घेऊन बरोबर. काकी पाठ पण केला. बरेच दिवस कोण आले नाही का सुट्टीवाली. नाही कोण आलेली आणि हे काय पावसापायी कोण पहिल्यांदा घेऊन ठेवतील पावसामुळे. आता आहे ना थोडंसं उसरचं गाव फिरूया आपण. मस्त निसर्गरम्य गाव आहे. या होल्यावरचा पट्टांगण. आता होली लागतं. आताच या सभागृह आहे गावकीचा. त्याच्या बाजूला बुद्ध विहार आहे. आणि आता या देवाचं स्थान आहे. तर एक दीपमाळ आहे ना ती आमच्या गावांच्या कोणीतरी उभी केलेली आहे माणसं आहे असं बोलतात. आता ही राजीव शाह आहे. आणि समोरच एक ऐसं मोठं बंगलो आहे जो दूरशीतनं देखावला मस्त वाटतं. आणि गावात येवाला रस्तो आहे. इथनं आम्ही आतमध्ये घुसलो.
इथनं होल्यावरच्या ठिकाणापासूनच यायचं. बाकडं बैसावला मस्त मांडलेलं आहेत ही शाळा आणि त्याच्या बाजूलाच ग्रामपंचायत ऑफिस आणि ह्यो पूर्ण गाव. बरंच मोठं गाव आहे आणि तुम्हाला चिमण्यांचा आवाज येत असेल, पक्ष्यांचा मस्त आवाज येते. मी खूप दिवसांनी सुकामावरा घेऊन आल्यामुळं बरीच लोक ही घेवला गर्दी केले ते का. सोड ना. भांडी कशा नाचून मग एखाद्या मग ठेला बिला दे. पिशव्या नाही आणल्या आम्ही. ही पिशवी कोणाची आहे? ह्यात टाक. हे काढले. हो ही काढ. अर्धा किलो. टाक बघ. काटा बघ तुझा. टाक 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 थोडी. टाक. मामा ऐकणार नाही. थोडी टाक ती. टाक ती. म्हातारी झाली धंदा करत कसं करतात बघा. धर. मावशी एका मुठीत नाही करत. आज एवढ्या वर्षी धंदा करतोय. आधी चाल दे. ती आम्ही नाही खायचो. ती माझं नाही ना. हा ना. पावसाला तिला 2-2.5 किलो सुकट लागते. बापरे. बेलवडीचा कार्यक्रम टाकतो. ऊन ऊन गेला, पावसासारखं वातावरण झाले आता. आपण आहे ना बाहेर सांगत. इंदापूरच्या बाजारात ना आले काय? नाही तळ्याच्या. असं त्याला यात बुधवारी भरते ना. हा. सुकी मच्छी भेटते ना, चांगली भेटते ना तिथं पण. अरे बाबू दारावर घेतली ना आपण औषध टाकवायची बोलत तर टाकते. बरोबर. बाजारात गेलो ना की हा. चांगली वजन होईल ना तेवढा. हम्म. आणि इमानदारीत आपण हात घालायचा ना, इमानदारी सांगायचा वैशी टाक. बरोबर. हां हां. हम्म. त्याला मोठी दूध. कमी नाही तरी काही 50 नाही देते. 50 नाही पावडीचे तरी म्हणता कमी. गेल्या सुट्टीवाल्याकडून येऊन टाकू काय? मला ते चांगली दे व्यवस्थित. कसं दिलं जाऊ बापा? 50. निवडून द्यायचे काय हां. ऐकलाच एकदाच करून ठेव म्हणजे सारे पावसात करायला कुठं घेतलं वाटी? बाबूशी दे ना. माकडी आहे. एक गोंड घेतला नाही बघ. बोल ना. सागरचं आलं तर काय घेतला ना घेऊ नको. पहिल्यापासूनच चालतो आम्ही विचार आहे. करेक्ट 12 वाजलं आणि एकूच जागावर सगळं माल खपलो. अशा प्रकारे फायनली दुपारचं 12 वाजता आम्ही निघाले होता उसर गावात ना घरा जावाला. लोक बसले कैशलंच माल संपलो. एकूच ठिकाणी सगळी सुकाट संपली. बहुतेक लोक आहे ना मांजरांसाठी पण सुकाट घेतली. किलो 1 किलो आणि
आणि भरपूर दिवस फोन करत होते. फायनली आम्ही बहुतेक आठवड्याभरानंतर पोचलो. 2 दिवस अगोदर जर राहिलं असतो ना तर अजून जाम खपलं असतं असं बोलत होते. आता उसरमधून जात असताना आहे ना रोडला श्री शिर्डी साईबाबा मंदिर उसर लागतं. श्री साई आशीर्वाद अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम आहे त्याच्या आतमध्ये आहे. गेली पण सुकटीचा गमीला तर ठेवलं आहे आणि आतमध्ये गेली. मी मगाशी बुर्जी आणि सुकाट खाल्लं आहे. आईला बोललो मना नाही जमणार, पण आई बोलले असू दे बोलते ये काही नाही. सो बाहेरशीच पाया पडून येते मी पण. गेटच्या आतमध्ये घुसल्यावर मस्त गार्डन वगैरे बनवलेलं आहे, झाडं लावलेली आहेत. इकडे मंदिर आहे श्री साईबाबा मंदिर. मस्त प्रसन्न वाटते आतमध्ये. हा बाहेरूनच व्हिडिओ काढते. हो खूप दिवस विचार करत होतो जाऊन येऊया. आज फायनली मंदिरात गेलो. कवा तरी जाऊ. संपली उसरला संपून आलो उसरला. संपून फायनली 1:30 वाजता आलो गावात. घरा आल्यावरती का आमच्या घरात काय चाललंय मस्तपैकी विकी, स्वरा, नव्या, बाबा टेंट हाऊस बनवतात आणि महादेव दादा जेवायला बसले. आई पण जेवायला बसली आणि टेंट हाऊस तयार झालेला ते का ऐसं मस्तपैकी बारकी पोरं आमच्या घरात खेळत असतात. किती माणसं घुसल्यात आतमध्ये. हे लाईन करून एकेकाने बाहेर जा. लाईन करून एकेकाने बाहेर व्हिडिओ करायचा. विकी, नव्या, ए बाजू विकी, स्वरा, अजून हाय कोण. गुड्डी तू जेवलीस. आणि जेवायला मस्तपैकी भुजलेले वागतो जोडीला रस्सो कालवांचो. ते इथं कालवा पण ते किती मोठे आहेत मस्तपैकी आणि जोडीला भाकरी. नेक्स्ट मॉर्निंगला लगेच पाऊस पण ते का पडला.